तर या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण लिव्हिंग मड संदर्भात काही कॅरेक्टरिस्टिक्स लर्न केले, बरोबर. त्यामध्ये रेस्पिरेशन असेल, ग्रोथ, एक्सलेशन, सेल्युलर स्ट्रक्चर, बरोबर, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई, मूवमेंट, त्यानंतर डेफिनेट लाईफ स्पॅन, बरोबर आहे का. असे अनेक आपण काय केले कॅरेक्टरिस्टिक्स लर्न केले. या लेक्चर मध्ये आपण काही इन्स्टिट्यूशन आहेत की जे ॲनिमल आणि प्लांट संदर्भात काही कार्य करतात, त्यानंतर काही युजफुल आणि हार्मफुल लिव्हिंग थिंग्स बद्दल आपण बोलू. तर सर्वात अगोदर इन्स्टिट्यूशन ॲट वर्क. आता काही संस्था अशा आहेत की जे ॲनिमल आणि प्लांटचं काय करतात, सर्वे पण करतात आणि त्यांचं कंझर्वेशन म्हणजे काय, जतन आणि संवर्धन, बरोबर आहे का. तर हे करण्याचं काम काही संस्था करतात. त्यामध्ये बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही कोणत्या वर्षापासून कार्य करते, 1890. सो एक लक्षात घ्या की जे जीवशास्त्र आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, बायोलॉजी. यामध्ये जी प्लांट आहे, प्लांट संदर्भात जी विज्ञानाची शाखा अभ्यास करते तिला काय म्हणायचं, बॉटनी म्हणजे प्राणी वनस्पती शास्त्र. आणि जे वनस्पतींच्या संदर्भात बॉटनी म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, वनस्पती शास्त्र. आणि दुसरा आहे झुलॉजी. झुलॉजी म्हणजे काय, प्राणीशास्त्र. झुलॉजी म्हणजे काय, प्राणीशास्त्र. लक्षात आलं. बायोलॉजी म्हणजे काय, जीवशास्त्र. त्याच्यामध्ये ॲनिमल, प्लांट, मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वांचा विषय आला. पैकी बायोलॉजीच्या दोन मुख्य शाखा असतात, बॉटनी आणि झुलॉजी. बॉटनी कशाला बिलॉंग करतो, वनस्पतींचा अभ्यास म्हणजे वनस्पती शास्त्र म्हणून आपण त्याला. झुलॉजी जे आहे हे प्राणीशास्त्र. पैकी बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया 1819 हे बॉटनी संदर्भात कार्य करतं. म्हणजे कोणा संदर्भात, प्लांट्स. म्हणजे याचं काम काय आहे, प्लांटचं सर्वे करणे, त्यांचं कन्झर्वेशन करणे. त्यानंतर दुसरा आहे झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. हा जो झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे 1916 पासून कार्य करतो. आणि हे स्पेशल कोणाचं, ॲनिमलचं सर्वे आणि कन्झर्वेशन करणारी काय आहे, संस्था आहे. त्यामध्ये नेक्स्ट पाहू आपण युजफुल लिव्हिंग थिंग्स. आता काही सजीवांचे आपल्याला फायदे सुद्धा आहेत पहा. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर काही प्लांट्स हाऊस होल्ड म्हणजे आपल्या घरगुती किंवा स्वयंपाक किंवा अन्न म्हणून आपण त्याचा वापर करतो. यामध्ये मेथी असेल, फेनुग्रीक, पोटॅटो, टोमॅटो तर माहितीच तुम्हाला. ओक्रा म्हणजे काय, भेंडी, ऍपल, बनाना, म्हणजे तुम्हाला तर सर्व व्हेजिटेबल्स वगैरे सर्व माहितच आहे. ओके. आणि असे प्लांट सोर्स माहिती आहे तुम्हाला की ज्यांचा वापर आपण हाऊस होल्ड है ना किंवा स्वयंपाकासाठी वगैरे करत असतो. काही वनस्पती या मेडिसिनल प्लांट्स आहेत म्हणजे आपण औषधी म्हणून त्याचा उपयोग करत असतो. आपल्याला माहित आहे की बऱ्याचशा औषधी जी आहेत आजकाल जर पाहिलं आपण तर केमिकलचा वापर वाढलेला आहे. परंतु जुन्या काळी जास्तीत जास्त मेडिसिन्स हे कशापासून तयार केले जायचे, प्लांट्स पासून. त्यामध्ये औषधी वनस्पती कोणत्या आहेत, वसाका म्हणजे अडुळसा, हिरडा, बेहेरा आणि ॲस्परेगस म्हणजे शतावरी. तर अशा काही ह्या मेडिसिनल प्लांट्स आहेत. त्यानंतर काही ॲनिमल्स आहेत की जे आपल्या फायद्याचे आहेत, जसं की डोमेस्टिक यूज, घरगुती कामासाठी आपण किंवा शेतीच्या कामासाठी ज्यांचा वापर करतो. तर यामध्ये डॉग्स असेल, कॅट्स हे तर पाळीव प्राणी आहेत डोमेस्टिक. काऊज मिल्क वगैरे साठी, बफेलोज मिल्क पर्पज, बरोबर आहे का. तर हे झाले डोमेस्टिक युजेस म्हणजे आपण त्यांना पाळीव प्राणी म्हणून, ज्यांच्यापासून आपल्याला मिल्क भेटेल किंवा प्रोटेक्शन किंवा काही अंशी आपला एक छंद म्हणून सुद्धा आपण ॲनिमल्स काय करत असतो, संगोपन करत असतो. फूड म्हणून आपण कोणत्या ॲनिमल्सचा वापर करू शकतो, तर पहिला आहे फिश, शीप, गोट असेल, फॉल, काही प्रकारचे पक्षी सुद्धा आहेत की ज्यांचा आपण फूड म्हणून यूज करत असतो. त्यानंतर ऑक्युपेशनल यूज पाहू आपण की म्हणजे कामासाठी आपण कोणकोणते ॲनिमलचा वापर करू शकतो. हॉर्सेस, ऑक्सेन
आणि त्यानंतर कॅमल म्हणजे घोडा असेल, बैल असेल, उंट असेल, काही अंशी जर पाहिलं आपण तर डॉंकी सुद्धा काय आहे, बऱ्याच अंशी कामाला येत असतो. त्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये जर पाहिलं आपण तर शेतकऱ्यांचा मित्र आपण गांडूळ म्हणतो, है की नाही, कारण जमीन सुपीक करण्याचं, भुसभुशीत करण्याचं काम कोण करतो, अर्थवर्म. फ्रॉग सुद्धा महत्वाचे आहे, पाहतो कीटक जो आहे ना त्या कीटकाला हीट करण्याचं काम करतो. सो फ्रॉग सुद्धा शेतकऱ्याचा मित्र आहे. सो हे झाले. त्यानंतर आपण डिस्कस करू की हार्मफुल लिव्हिंग थिंग्स कोणते कोणते आहेत. ओके, तर पहिल्यांदा आपण कोणाबद्दल बोलू, ॲनिमल्स. कोणते ॲनिमल्स आपल्यासाठी धोक्याचे किंवा नुकसान देणारे आहेत. त्यामध्ये फूड डिस्ट्रॉयर म्हणजे अन्नाचा नाश करणारे कोण असतात बरं किचन मध्ये, कॉकरोच, माईस, रॅट, उंदीर, कॉकरोच वगैरे. काही स्प्रीड डिसीज म्हणजे आजार पसरवतात. आजार पसरवण्यामध्ये कोण आहेत, लाईस, टिक्स. लाईस म्हणजे उवा वगैरे, बरोबर आहे का, त्रास होतो आपल्याला. टिक्स म्हणजे गोचीड वगैरे जे डॉग्सचे अंगावर असतात, बरोबर आहे का, ते सुद्धा आहे. आणि काही मॉस्किटो सारखे पण आहेत की बऱ्याच व्हायरसेसला काय करतात ते एनाफिलस, क्युलेक्स, हे असे काही आहेत की त्यांच्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे आजार होतात. काही पॉइझनियस बाईट्स मुळे सुद्धा आपल्याला आजार होतो. जसं की पहा, लिझार्ड असेल, वॉल लिझार्ड किंवा गार्डन लिझार्ड, है ना, पाल असेल, सडा वगैरे. स्पायडर म्हणजे काय, कोळी असतील, स्नेक. त्याच्यातही प्रत्येक साप विषारी नसतो बरं, कोबरा सारखे काही विशिष्ट सापच आहेत की जे विषारी असतात. त्याच्यामुळे आपण शक्यतो सापाला मारायचं नाही, हे की नाही. सर्प मित्र असतात त्यांची मदत घ्यायची. स्कॉर्पियन्स जे विंचू आहेत, तर हा सुद्धा आपल्याला जर चावला तर तो आपल्यासाठी पॉइझनियस आहे. काही अंशी आपली डेथ सुद्धा होऊ शकते, तो विष त्यांच्यामध्ये असतं. त्यामध्ये असे प्लांट्स बद्दल आपण बोलू आता की जे प्लांट्स आपल्यासाठी धोक्याचे आहेत. पहा, कोलोकॅसिया म्हणजे अळू, हे एक असा प्लांट आहे की त्याला जर आपण हात लावला तर आपल्याला काय सुटते हाताला, खास सुटते, हे की नाही, त्याला इचिंग म्हणायचं. त्यानंतर काही असे प्लांट्स आहेत की ज्यांना उग्र वास आहे. जसं की एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर ओलिएंडर असेल, कनेर. त्यानंतर लॅन्टेना असेल, त्याला टंटई म्हणतात. काही प्लांट्स हे विषारी सुद्धा आहेत. जसं की प्लांट आहे धतुरा प्लांट, तर हा अतिशय कसा आहे, विषारी वनस्पती आहे. अमरवेल सुद्धा आहे पहा एक, है ना. त्यानंतर स्प्रीड डिसीज, काही फंगी आणि अल्गी असे आहेत, है ना. सो बुरशी आणि कवके. ओके, सो फंगी आणि अल्गी हे सुद्धा काय करतात या ठिकाणी, विविध रोग पसरवण्याचं कार्य करतात, म्हणजे ते आपल्यासाठी हार्मफुल आहे. फायनली बोलू आपण वाईल्ड अॅनिमल्स. आता वाईल्ड अॅनिमल्स तुम्हाला माहित आहे की असे अॅनिमल्स की जे प्रीडेटर्सला काय करतात, हंट करतात. पहा, एखादा जंगली प्राणी आहे तो ज्यांची शिकार करायला, तर त्याला म्हणायचं प्रीडेटर्स, बरोबर. तर हे जे प्रीडेटर्स जे हंट करणारे वाईल्ड अॅनिमल्स आहेत, यामध्ये मेजरली कोण आहे, टायगर, लायन्स, ओल्स. ओल्स म्हणजे उल्फ, कोल्हा. त्यानंतर लिओपार्ड, चिता वगैरे. तर हे असे काही वाईल्ड अॅनिमल्स हे सुद्धा आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बरेचसे प्लांट्स आणि अॅनिमल्स आपल्या फायद्याचे पण आहे आणि थोडेसे तोट्याचे पण आहेत. काही पाळीव प्राणी आहेत, काही जंगली प्राणी आहेत. काही प्लांट्स आपल्या हाऊस होल्ड साठी कामी येतात, घरगुती कामासाठी. काही मेडिसिनल आहेत, बरोबर. म्हणजे काही फायद्याचे आहे, काही नुकसानीचे आहे. स्नेक सारखा अॅनिमल आपल्यासाठी कसा आहे, धोकादायक. धतुरा प्लांट सुद्धा काय आहे, धोकादायक. म्हणजे असे डिफरंट